नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण प्रत्येक प्रकरणाचं रिव्हिजन आपण करत आहोत. या माध्यमातून आतापर्यंत आपण 8 प्रकरणं अभ्यासलेली आहेत. त्यामधले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं फक्त आपण रिव्हिजन केलेलं आहे. आणि या माध्यमातून आजच्या तासिकेमध्ये आपण 9वा जो काही आपला टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या टॉपिकमधले जे काही मुद्दे आहेत, शॉर्ट नोट्स आपले आहेत ते आपल्याला अभ्यासावयाचं आहे. या माध्यमातून आपल्याला हे टॉपिक पूर्णपणे आपण अगोदर ते अभ्यासलेलं आहे. इथं फक्त मुद्द्यांचा सराव आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रिव्हिजनमध्ये आपल्याला कल्पना आहे की वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा वित्त हा कणा असतो. प्रामुख्याने वित्त ही पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते. वित्तीय बाजार हा वित्त प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की वित्तीय बाजारपेठेचा अर्थ आपल्याला अभ्यासावयाचा आहे. आता आपल्याला माहिती आहे की वस्तू बाजार आपण अभ्यासलेला आहे. तर इथं आपल्याला सांगता येतं की वित्तीय बाजारपेठेमध्ये आपल्याला म्हणता येतं की आर्थिक मालमत्तांची वित्तीय बाजारपेठेमध्ये काय असतं तर आपल्याला मानता येतं की रोखे असतील, शेअर्स असतील, भाग, शेअर, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी आर्थिक मालमत्तांची खरेदी विक्री केली जाते. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं की नाणे बाजार आणि भांडवल बाजार या 2 बाजारपेठेंचा यामध्ये समावेश होतो असं आपल्याला सांगता येतं. तर त्यामध्ये आपण नाणे बाजार कशाला म्हणायचं आणि भांडवल बाजार कशाला म्हणायचं या 2 संकल्पना आपण समजून घेऊ. त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की नाणे बाजारामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, भांडवल बाजारामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नाणे बाजार आपल्याला कल्पना आहे की ज्या बाजारात अल्प मुदतीसाठी वित्त पुरवठा केला जातो त्याला आपण नाणे बाजार असं आपण म्हणतो. तर भांडवल बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की मध्यम व दीर्घ मुदतीसाठी वित्त पुरवठा केला जातो त्यास आपण भांडवल बाजार असं आपण म्हणतो. तर यामध्ये आपल्याला भारतातील नाणे बाजाराची संरचना आपल्याला समजून घ्यावयाची आहे. आणि भारतातील नाणे बाजाराची संरचना आपण आधी अभ्यासलेली आहे, ती दुहेरी स्वरूपाची असते. यामध्ये आपल्याला माहिती आहे की संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र यांचा समावेश होत असतो. तर यामध्ये संघटित क्षेत्रामध्ये कोणत्या बाबी येतात आणि असंघटित क्षेत्रामध्ये कोणत्या बाबी येतात, कोणते संस्था येतात हे आपल्याला समजून घ्यावयाचं आहे. यामधले मुद्दे समजून घेत असताना आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे, संस्था आहे, भारतीय रिझर्व्ह बँक RBIचा समावेश होतो. त्यानंतर व्यापारी बँका, सहकारी बँका आहेत, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय ग्रह यांचा समावेश होतो. मग संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला संघटित क्षेत्राचं विश्लेषण करत असताना या मुद्द्यांचं विश्लेषण आपल्याला सहज पद्धतीनं आपल्याला करता येतं. आणि संघटित क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संस्थांचा बाबींचा समावेश होतो, संघटित क्षेत्राचं स्पष्टीकरण या माध्यमातून आपल्याला देता येतं. त्यामध्ये कोणतेही 4 मुद्द्याचं स्पष्टीकरण द्या असंही आपल्याला विचारलं जातं. त्यासोबतच आपल्याला सांगता येईल की असंघटित क्षेत्र जे काही आहे त्या असंघटित क्षेत्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येते की जे स्थानिक बँकर्स असतात, सावकार असतात ग्रामीण भागामध्ये, अनियंत्रित बिगर बँक संस्था आहेत आणि वित्तीय मध्यस्थ संस्था या या संस्थांचा समावेश आपल्याला सांगता येतं की असंघटित क्षेत्रामध्ये. आपल्याला संघटित क्षेत्रामध्ये आपण रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि यासोबतच आपल्याला सांगता येतं की असंघटित क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्थानिक बँकर, सावकार, अनियंत्रित बिगर बँक, वित्तीय मध्यस्थ संस्था जे काही असतात यांचा समावेश होतो असं आपल्याला सांगता येतं. यामधले हे मुद्दे आहेत. आणि आता आपण संघटित क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असलेला ज्याला आपण भारतीय रिझर्व्ह बँक RBI असं आपण म्हणतो, याबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये आपण माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे, आपण अभ्यासलेलं आहे की ही भारताची मध्यवर्ती बँक आहे.
1 एप्रिल 1935 मध्ये या बँकेची स्थापना झालेली आहे. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण आपल्याला 14 जानेवारी 1949ला झालेलं आहे आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. हे कशासाठी? तर आपल्याला सांगता येतं की या संबंधित प्रश्नाचं विश्लेषण लिहित असताना यामध्ये प्रास्ताविकमध्ये आपल्याला या मुद्द्यांचा सहज पद्धतीनं आपल्याला उपयोग होतो. मग रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली, राष्ट्रीयकरण केव्हा झालं, या माध्यमातून आपल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन सहज पद्धतीनं आपल्याला येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक म्हणजे काय? रिझर्व्ह बँकेच्या एक 2 व्याख्या आपण आधी अभ्यासलेल्या आहेत. त्याचंच पुन्हा आपल्याला रिव्हिजन करावायचं आहे. तर मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. म्हणजे आणि मुद्रा आणि बँकिंग संरचनेमधली शिखर संस्था आहे, तिला आपण मध्यवर्ती बँक असं म्हणतो. डिकॉक या शास्त्रज्ञांनी ती व्याख्या मांडलेली आहे. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की प्राध्यापक W.A. शॉ यांनी सुद्धा आपल्याला रिझर्व्ह बँकेची व्याख्या मांडलेली आहे. आता अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे अर्थव्यवस्थेमधला जो काही पतपुरवठा असतो त्यावर नियंत्रण ठेवणारी जी काही बँक असते तिला आपण मध्यवर्ती बँक असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची मध्यवर्ती बँकेची जी काही कार्य आहेत त्याचे थोडक्यात आपण ते मुद्दे जे काही आहेत ते आपण अभ्यासूया. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य सांगत असताना चलनी नोटा म्हणजे नोटा छापण्याचं, नोटा निर्मितीचं कार्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. ही बँक आपल्याला सांगता येतं की सरकारची बँक म्हणून कार्य करते. सरकारच्या वतीनं सरकारचा देणी घेणी हिशोब सांभाळण्याचं काम ही मध्यवर्ती बँक करत असते असं आपल्याला सांगता येतं. त्यासोबतच बँकांची बँक म्हणून सुद्धा जशी आपली बँक आपण बँकेमध्ये खातं काढतो, व्यापारी बँका या आपल्या बँका आहेत, त्याच पद्धतीनं व्यापारी बँकांची बँक म्हणजे कोणती आहे? मध्यवर्ती बँक ही बँकांची बँक आहे असं आपल्याला सांगता येतं. हे त्याचं कार्य आहे. बँकांची बँक म्हणून सुद्धा अनेक प्रकारची कार्य मध्यवर्ती बँकेला करावी लागतात. परकीय चलन जे काही असतं, आता देशाच्या विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परकीय चलनाचा महत्त्वाचा वाटा असतो आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की परकीय चलनाचा साठा सांभाळण्याचं काम ही रिझर्व्ह बँक करत असते असं आपल्याला सांगता येतं. त्याच पद्धतीनं व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करतात. मग पतपैशावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे काही आहे ती मध्यवर्ती बँक करते आपल्याला असं सांगता येईल. त्यामध्ये आकडेवारी गोळा करणे, प्रसिद्ध देणे, रिझर्व्ह बँकेच्या गॅजेटच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आकडेवारी जमा केलेली ती प्रसिद्धीला देण्याचं काम रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून केलं जातं. विकासाभिमुख आणि प्रोत्साहात्मक कार्य देशाच्या विकासासाठी आवश्यक असलेली आणि या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक कार्य करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतिम ऋणदाता म्हणून रिझर्व्ह बँक कार्य करते असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यांच्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेची कार्य आपल्याला सहज पद्धतीनं स्पष्ट करता येतात. ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चित पद्धतीनं आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा, मध्यवर्ती बँकेची कार्य स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये नाणे बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्रामधली दुसरी महत्त्वाची जी काही संस्था आहे ती आहे व्यापारी बँक. आता व्यापारी बँका हे आपल्याला माहिती आहे की नफा कमावणाऱ्या आर्थिक संस्था आहेत. प्रामुख्याने उद्योजक आणि व्यापारी यांना कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशानं स्थापन झालेल्या संस्थेस व्यापारी बँक असं आपण म्हणतो. आणि हे भारतातील व्यापारी बँकांचं जे काही वर्गीकरण आहे ते आपल्याला सांगता येतं की 4 गटामध्ये केलं जातं. एक आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ज्याला आपण नॅशनलाइज बँका असं आपण म्हणतो. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील प्रायव्हेट बँका असतात. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की प्रादेशिक ग्रामीण बँका आणि शेवटी आपल्याला सांगता येतं की विदेशी बँका. अशा पद्धतीनं भारतातील व्यापारी बँकांचं वर्गीकरण हे 4 गटामध्ये केलं जातं असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून व्यापारी बँक म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलंच आहे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक असं आपण म्हणतो. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की प्राध्यापक केर्न क्रॉस यांनी बँकेची व्याख्या मांडलेली आहे. आणि व्यापारी बँकांची जी काही कार्य आहेत
व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य आपल्याला सांगता येतं ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे, कर्जाचं वाटप करणं हे व्यापारी बँकाचं अतिशय महत्त्वाचे कार्य आहेत. या कार्यासाठीच व्यापारी बँकाची निर्मिती झाली असं आपल्याला सांगता येतं. या माध्यमातून ठेवी स्वीकारणे हे व्यापारी बँकांचं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला सांगता येतं. आता ठेवी म्हटलं की आपल्याला सांगता येतं की ठेवींचं जे काही वर्गीकरण आहे, ठेवींचं वर्गीकरण आपल्याला या माध्यमातून करता येतं. ठेवींचं जे काही वर्गीकरण आहे त्यामध्ये एक आहे मागणी ठेवी आणि दुसरे आहे निश्चित कालावधी ठेवी. आता मागणी ठेवी म्हटलं की त्यामध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी, चालू खात्यावरची आणि बचत खात्यावरची जी म्हणजे मागता क्षणी ज्या ठेवी आपल्याला सांगता येतं की बँका आपल्याला देत असतात, मागता क्षणी आपल्याला तो पैसा उचलता येतो, त्याला आपण मागणी ठेवी असं म्हटलेलं आहे. निश्चित कालावधी ठेवी हे विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेले असतात. त्यामध्ये आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी यांचा समावेश, फिक्स्ड डिपॉझिट म्हणून ज्या काही आपण ठेवी ठेवतो यांचा समावेश निश्चित कालावधी ठेवीमध्ये होतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँकेचं कार्यामध्ये ठेवी स्वीकारणं जसं महत्त्वाचं कार्य आहे तसंच कर्ज देणे हे देखील महत्त्वाचं कार्य आहे. त्यामध्ये रोख कर्ज असेल, अधिकर्ष सवलत असेल, विशिष्ट खातेदारांना दिली जाते. त्यानंतर अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीसाठी कर्ज पुरवठा करणे हे आपल्याला सांगता येतं की व्यापारी बँकेचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यासोबतच काही सहाय्यक कार्य व्यापारी बँकेकडून केली जातात. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की निधी हस्तांतरण आहे, रकमा जमा करण्याचं, ठेवी स्वीकारण्याचं, हस्तांतरण करण्याचं, प्रासंगिक देणी देणे, त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की परकीय चलन या बाबतीमधलं देखील आपल्याला सांगता येतं की विनिमय हा व्यापारी बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की व्यापारी बँकेमध्ये मौल्यवान आपल्या जे काही वस्तू असतील, कागदपत्र असतील ते ठेवण्यासाठी आपल्याला सुरक्षा कप्पा म्हणून आपल्याला सांगता येतं की सुरक्षित ठेव कप्पा म्हणून बँकेमध्ये लॉकर्सची सुविधा या बँका देत असतात. त्यासोबतच शेअर मार्केटच्या माध्यमातून आपल्याला शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी डीमॅट खात्याची सुविधा या बँका देतात. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग इत्यादी अनेक सुविधा आपल्याला सांगता येतं की व्यापारी बँकेकडून ग्राहकांना दिल्या जातात असं आपल्याला म्हणता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की व्यापारी बँकेचं महत्त्वाचं जे काही कार्य आहे त्यामध्ये पतनिर्मिती हे सुद्धा कार्य आहे. पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे. प्राथमिक ठेवीच्या आधारावर व्यापारी बँका पतनिर्मिती करत असतात. व्यापारी बँका काय करतात तर ठेवी निर्माण करतात, ठेवी स्वीकारतात आणि ठेवीतून पुन्हा कर्ज देतात. कर्जातून दुय्यम ठेवी निर्माण होतात आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पतपैशाची निर्मिती या माध्यमातून केली जाते. व्यापारी बँका पतपैशाची निर्मिती करतात म्हणजेच आपल्याला सांगता येतं की ठेवीमधून कर्ज देतात, कर्जामधून पुन्हा दुय्यम ठेवी आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पतपैशाची निर्मिती होते असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, संघटित क्षेत्रामध्ये सहकारी बँकांचा समावेश या माध्यमातून केला जातो आणि सहकारी बँकांबद्दलच्या समावेशाची माहिती मग संघटित क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की सहकारी बँका 1904च्या सहकारी पतसंस्था कायद्याच्या माध्यमातून या बँकांची निर्मिती झालेली आहे. स्थानिक लोकसंख्येच्या वित्तीय गरजा भागविणाऱ्या ह्या बँका आहेत. आता आपल्याला सांगता येतं की यामध्ये सहकारी बँकाची त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठ्याची रचना या माध्यमातून अस्तित्वामध्ये आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की जी शिखर बँक आहे त्याला राज्य स्तरावरची बँक असं आपण म्हणतो, राज्य सहकारी बँक असं आपण MSC बँक असं आपण म्हणतो. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की जिल्हा स्तरावरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्याला आपण NDC बँक असं आपण म्हणतो, ग्रामीण भागामध्ये आणि नागरी भागामध्ये त्यांच्या शाखा असतात. प्राथमिक स्तरावरती प्राथमिक सहकारी संस्था त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की पतसंस्था असतील किंवा प्रत्येक गावामध्ये असलेली सेवा सहकारी सोसायटी आहे, या प्राथमिक स्तरावरच्या सहकारी संस्था आहेत असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये संघटित क्षेत्रामध्ये विकास वित्तीय संस्था त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मध्यम व दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवणाऱ्या ह्या संस्था आहेत. भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ 1948ला स्थापन झालेलं आहे. ते विकास वित्तीय संस्थेचं एक उत्तम उदाहरण आहे असं आपल्याला सांगता येतं.
भारतीय सवलत व वित्तीय गृह या संस्थेची स्थापना आपल्याला सांगता येतं 1988 मध्ये करण्यात आली. यामध्ये कोण कोण असतं? भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांची संयुक्त पद्धतीनं मालकी असते असं आपल्याला म्हणता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, असंघटित क्षेत्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की यामध्ये आपल्याला सांगता येतं की असंघटित क्षेत्र जे काय आहे नाणे बाजाराचं, त्यामध्ये स्थानिक बँकर्स असतात. स्थानिक बँकर्समध्ये सराफी पेढी असतील, आडते, व्यापारी, दलाल इत्यादीचा समावेश होतो. ग्रामीण भागामध्ये असलेली सावकार प्रामुख्याने आपल्याला सांगता येतं की ग्रामीण भागामध्ये काम करतात, तुलनेमध्ये उच्च व्याजदर घेतात, कर्ज अनुत्पादक हेतूसाठी माध्यमातून वाटप, जास्तीत जास्त कर्जाचं वाटप हे अनुत्पादक हेतूसाठी केलं जातं असं आपल्याला सांगता येतं की त्याचा वापर केला जातो. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अनियंत्रित बिदर बँक यामध्ये चिट फंड्स असतील, निधी आहे, कर्ज कंपन्या इत्यादीचा समावेश होतो. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येतं की नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र यांचा समावेश होतो आणि असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स, सावकार, अनियंत्रित बिगर बँका, संस्था यांचा समावेश होत असतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं या टॉपिकमध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये भारतातील नाणे बाजाराची भूमिका काय आहे हे देखील आपल्याला, त्यामध्ये कोणते मुद्दे आपल्याला लिहावे लागतात हे देखील, याचं देखील आपण रिव्हिजन करूया. आता आपल्याला सांगता येतं की त्यामध्ये कर्जदाराची अल्प मुदतीची गरज पूर्ण होते. म्हणजे नाणे बाजाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की कर्जदार जे आहे त्यांची अल्प मुदतीची पैशाची गरज या माध्यमातून पूर्ण होत असते. त्यामध्ये माध्यमातून आपल्याला सांगता येतं की तरलता निर्माण होते, पैशाचे अधिक चांगलं व्यवस्थित पद्धतीनं व्यवस्थापन होतं. म्हणजे पैशाची मागणी पुरवठा या माध्यमातून संतुलनासाठी आपल्याला सांगता येतं हे व्यवस्थापन आवश्यक असतं. गुंतवणूकदारांना गुंतवणूक व्यवस्थापनासाठी शक्य होतं. गुंतवणूकदारांना आपल्याला सांगता येतं की भांडवलाची आवश्यकता असते. या माध्यमातून त्यांना मॅनेजमेंट व्यवस्थापन करावं लागतं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नाणे बाजाराच्या माध्यमातून अल्पमुदतीसाठी त्यांना या माध्यमातून कर्ज भेटत असतं आणि व्यवस्थापनासाठी मदत होते. अल्पमुदतीच्या निधीची मागणी व पुरवठा यामध्ये सुद्धा संतुलन, समतोल साधला जातो. सरकारच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा नाणे बाजाराचं साह्य होतं असं आपल्याला सांगता येतं. मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा याची मदत होते. रोख रकमेचा कसरीने वापर या माध्यमातून केला जातो. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की वाणिज्य, उद्योग, व्यापार यामध्ये वृद्धी या नाणे बाजाराच्या माध्यमातून होत असते. नाणे बाजाराची देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपण नाणे बाजाराबद्दल आपण माहिती घेतली. आता नाणे बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की कालाच्या ओघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होत आहेत. नाणे बाजारातील कोणत्या सुधारणा आहेत? तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की म्युच्युअल फंड सारख्या नवीन संस्थांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं तरलता समायोजन सुविधा अंतर्गत रिझर्व्ह बँक रेपो दर, रिव्हर्स रेपो दर यांचा समावेश आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून नाणे बाजाराच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. व्याजदर मुख्यत्वे आपल्याला सांगता येईल की बाजार शक्तीने निर्धारित व्हावेत. म्हणजे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा या माध्यमातून व्याजाचे दर निर्धारित व्हावेत हे आता निश्चित झालेलं आहे. नाणे बाजारामध्ये ही सुधारणा करण्यात आलेली आहे असं आपल्याला सांगता येतं. आणि यामध्ये चौथी सुधारणा आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, जे आपण बँकेमध्ये आपल्याला सांगता येतं की पैशाचं हस्तांतरण करण्यासाठी निफ्टचा उपयोग केला जातो. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, त्याला आपण RTGS या निधी हस्तांतरणाच्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत असं आपल्याला सांगता येतं. तांत्रिक प्रगती होण्यासाठी व्यवहार प्रणाली म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डीलिंग सिस्टीमचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रोख रकमेची कमीत कमी गरज पडावी, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचं हस्तांतरण व्हावं, या माध्यमातून नाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमधला शेवटचा जो काही घटक आहे तो आपण याआधी आपण अभ्यासलेला आहे. भारतातील भांडवल बाजाराबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीच्या निधीची बाजारपेठ. आता नाणे बाजार कसा आहे? अल्प मुदतीच्या निधीची बाजारपेठ आहे.
भांडवल बाजार हा दीर्घ मुदतीच्या निधीची बाजारपेठ आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं वित्तीय प्रणालीचा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी भांडवल बाजार आवश्यक आहे असं आपल्याला सांगता येतं. मग भारतातील भांडवल बाजाराची जी काही संकल्पना आहे ती आपण आधी समजून घेतलेली आहे. त्याचं रिव्हिजन आपण करूया. भारतातील भांडवल बाजारात सरकारी रोखे बाजार, औद्योगिक रोखे बाजार, विकास वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ यांचा समावेश होत असतो असं आपल्याला सांगता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील भांडवल बाजाराची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेमध्ये आपल्याला जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं दीर्घकालीन, म्हणजे भांडवल बाजार हा कसा आहे, दीर्घ मुदतीचा बाजार आहे. दीर्घकालीन आपल्याला सांगता येतं की कर्ज पुरवठा या माध्यमातून केला जातो. समभाग भांडवल पुरवणे, मग शेअर्सच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की समभागाचं भांडवल या माध्यमातून पुरवलं जातं. आणि परिचालन म्हणजे कार्यवाहीसाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी परिचालनाची कार्यवाही या माध्यमातून कार्यक्षमता वित्तीय बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि त्वरित आपल्याला सांगता येतं की मूल्यांकन, आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सर्व घटकांचा समन्वय या माध्यमातून ठेवला जातो. अशा पद्धतीनं भारतातील भांडवल बाजारांची भूमिका जी काही आहे ती आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भारतातील भांडवल बाजार जी काही आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की जी काही सुधारणा आहे, भांडवल बाजारातली जी काही सुधारणा आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाची म्हणजे सेबीची 1988 मध्ये स्थापना झालेली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराची 1992 मध्ये स्थापना झालेली आहे. आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून संगणकीकृत व्यापार प्रणाली वापरण्यात आलेली आहे. डीमॅट खाते आपल्याला सांगता येतं की 1966 पासून या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आणि अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती आणि गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी या संस्थांची स्थापना या माध्यमातून करण्यात आली. अशा पद्धतीनं भारतातील भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शेवटी आपण अतिशय थोडक्यामध्ये या टॉपिकमधले मुद्दे अभ्यासण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. टॉपिक त्या तुलनेमध्ये मोठा आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या टॉपिकवरती आपल्याला मोठ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा एखादा क्वेश्चन निश्चितपणे येऊ शकतो. संभाव्य जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की भारतातील नाणे बाजाराची भूमिका या माध्यमातूनचे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. रिझर्व्ह बँकेची कार्य याचे मुद्दे देखील आपण अभ्यासलेले आहेत. भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्र स्पष्ट करा, संघटित क्षेत्रामध्ये कोणकोणत्या बाबी येतात, रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, हे सर्व आपण अभ्यासलेले आहे. भारतीय नाणे बाजारातील असंघटित क्षेत्र स्पष्ट करा, भारतातील भांडवल बाजाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट करा, असा आपल्याला तिसऱ्या क्वेश्चनमध्ये देखील प्रश्न येऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं मोठा क्वेश्चन रिझर्व्ह बँकेची कार्य किंवा नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करा, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे 2 प्रश्न. आणि हे आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला हे संभाव्य प्रश्न आहेत, ॲन्युअलच्या एक्झाममध्ये येऊ शकतात आणि या माध्यमातूनच्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण सविस्तर पद्धतीनं आपल्याला लिहावयाचं असतं. आपण इथं फक्त रिव्हिजनच्या माध्यमातून मुद्दे अभ्यासलेले आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.